स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनितामध्ये। आपण आज खूप अशा प्रमाणामध्ये पॅटीस करणार आहे। लहान मुलांच्या आवडीचे असतात आणि मोठ्यांना पण आवडतात। पॅटीस म्हणजे सगळ्यांच्याच आवडीचे असतात। तर आपण 1.5 ते 2 किलो बटाट्याचे असे पॅटीस करणार आहे आणि त्याचं चटणी करण्याचे योग्य प्रमाण पाहणार आहे। अगदी तिखटही होणार नाही आणि चविष्ट पण होते। तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला बटाटे घेतले आहे आणि ते आपण उकडून घेणार आहे। पाणी बटाटे बुडेल इतपत घालायचं। 7-8 अशा शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। बघू शकता तुम्ही ते बटाटे उकडून झाले आहे आपले। बटाटे उकडल्यानंतर थंड होऊ द्यायचे आहे थोडेसे, म्हणजे आपले हातही भाजणार नाही। आणि त्यानंतर आपल्याला सर्व बटाट्यांची साल काढून घ्यायची आहे। पॅटीस म्हटलं की सगळ्यांनाच आवडतात आणि सगळ्यांच्याच तोंडाला असं पाणी सुटतंय पॅटीसनी। सर्व बटाट्याची आपण साल काढून घेतली आहे। मॅश करून घ्यायचे किंवा किसणीने पण किसून घेतले तरी पण चालतात। तुम्हाला जे सोपं पडेल तसं करू शकता तुम्ही। अशा पद्धतीने सर्व बटाटे मॅश करून घेतले आहे आणि आता साईडला ठेवून द्यायचं। आता चटणीसाठी लागणारे आपण साहित्य बघू। हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे, 10-12 अशा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे। लसणाच्या 2 अशा कांड्या घ्यायच्या आहे। त्यानंतर धनं घालायचं आहे, 1 टीस्पून इतकं धनं घ्यायचं। धने घातल्याने या चटणीची चव अगदी स्वादिष्ट लागते आणि या चटणीपासूनच आपण वडे पण तयार करणार आहे काही। जिरे 1 चमचा इतके घालायचे आणि दरदरीत अशी आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं। पाणी अजिबात वापरायचं नाही। 1.5 किलो बटाट्याच्या चटणीसाठी लसूण मिरचीचं वाटण अगदी परफेक्ट होतं। चटपटीचा असा पॅटीस तयार होतात आपले। त्यानंतर आपण आता चटणी तयार करायला घेण्यासाठी तेल घालून घ्यायचं आहे आणि चटणीला तेल घालताना अगदी थोडासाच वापर करायचा तेलाचा जास्त वापर अजिबात करायचं नाही या चटणीला। नेहमी लक्षात ठेवायचं बटाट्याची चटणी करत असताना आपल्याला तेल कमी घालायचं आहे। आपण इथे 2 चमचे इतकंच तेल घातलं आहे। आता त्यामध्ये आपण जे वाटण तयार केलं आहे ते घालायचं, मोहरी घालायची आणि त्यानंतर वाटण घालून परतून घ्यायचं आपल्याला चांगलं हे वाटण। हळद घालायची आहे आणि चटणीची चव आणखीनच स्वादिष्ट येण्यासाठी गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा। बटाटे घालून घ्यायचे आता मॅश केलेले। बटाटे घातल्यानंतर परतून घ्यायची। साधारण 3 ते 4 मिनिटं कमी गॅसवरती आपल्याला चटणी परतून घ्यायची आहे। आता मीठ घालून घ्यायचं, अर्धा चमचा इतकं मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर परतून घ्यायची। रंग खूप असा छान आला आहे चटणीला। चिरलेली कोथिंबीर घातल्यानंतर परतून घ्यायची परत। आता चटणी परतून झाली आहे, थंड होऊ द्यायची। एका ताटामध्ये काढून घ्यायची आणि थंड होऊ द्यायची आहे।
2 ते 3 मिनिटासाठी. चटणी थंड झाली आहे. आता त्याचे आपण लिंबाच्या आकाराचे असे गोळे तयार करून घेणार आहे. अशा पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे. ते पण सांगते मी का गोळे तयार करायचे, म्हणजे आपल्याला पॅटीस करत असताना आपले अजिबात हात असे भरणार नाही आणि पटपट अशी आपली पॅटीस तयार होतात. आपण निम्या चटणीचे असे गोळे तयार करून घेणार आहे. तर आपले गोळे तयार करून झाले. बाकीचे आपण वडे तयार करणार आहे. म्हणजे एकाच चटणीपासून आपण पॅटीसी आणि वडेही तयार करू शकतो. त्यानंतर 250 ग्राम इतकं पीठ घेतलं आहे, बेसन पीठ. त्यामध्ये मीठ आणि हळद घातली आहे आणि थोडं थोडं पाणी घालत आपण पीठ तयार करून घ्यायचं. पीठ तयार झालं आहे. अशा पद्धतीने इतपत पातळ करायचं आपल्याला. जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही. पीठ साईडला ठेवून द्यायचं. पॅटीस तयार करून घेऊ. आता चटणी भरून घेऊ आपण ब्रेडवरती. आपण जे गोळे तयार करून घेतले होते ते यासाठीच तयार केले होते, म्हणजे झटपट असे आपले भरून होतात. तर ब्रेड हे सर्व आणि हातही आपले भरत नाही. अशा पद्धतीने आपल्याला सुरुवातीला एका ब्रेडवरती चटणी भरायची. दुसरा ब्रेड ठेवून घेतल्यानंतर दाबून घ्यायचे आहे हाताने. अशा पद्धतीने बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि मधोमध असं कापून घ्यायचं. चटणी भरत असताना नेहमी थंड होऊ द्यायची. आपले वडे तेलकट होत नाही किंवा पॅटीस पण तेलकट होत नाही चटणी थंड झालेली असली तर. मधोमध असे कट करून घ्यायचे हळूवार. बघू शकता आपली चटणी खूप अशी छान भरली गेली आहे. आणखी एक दाखवते तुम्हाला मी भरून. आणि मैत्रिणींनो, चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये पण सांगत जा. आणि हे परफेक्ट असं प्रमाण आहे 1.5 ते 2 किलो बटाट्याचं आपल्याला पॅटीस किंवा वडापाव करण्यासाठी लागणारं चटणीचं पिठाचं सर्वच प्रमाण आपण योग्य सांगितलं आहे. मिरच्या तळून घ्यायच्या तेलामध्ये. आता ब्रेड पिठामध्ये भिजून घ्यायचं अशा पद्धतीने आणि त्याला सोडून द्यायचे एक एक करून. तेल कडकडीत असं होऊ द्यायचं आणि ब्रेड सोडल्यानंतर थोडासा मीडियम असा गॅस ठेवायचा आहे. आणि मीडियम गॅसवरती पॅटीस चांगले तळून घ्यायचे. खूप अशाच पद्धतीने सर्व पॅटीस तळून घेते. आवाज बघू शकता तुम्ही.
अगदी कुरकुरीत असं झाले आहे आपले पॅटीस। तर आपले पॅटीस तयार झाले आहे। सर्व पॅटीस आपण तयार करून घेणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि एखादी कमेंट पण करा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।